नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या युवाशक्तीमध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक अशी स्टोरी सांगणार आहे जी खूपच इन्स्पिरेशनल असेल तुमच्यासाठी, आणि ज्यामध्ये जे गेस्ट आहेत त्यांचं मी इंट्रोडक्शन करून देते. मिलन धामणेकर असं त्यांचं नाव आहे. त्यांचं नुकतंच BSF इथे सिलेक्शन झालेलं आहे. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. हुंचेनेट्टी गावच्या त्या मूळच्या आहेत. BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर त्या इकडं वळल्या. तर त्यांना आपण ऐकणार आहोत. मिलन, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. मिलन, BSF मध्ये सिलेक्शन होणं म्हणजे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे सर्वांसाठीच, आणि तेवढीच कौतुकाची सुद्धा. कारण या फील्डमध्ये आपण जाणं एक मुलगी म्हणून ती खरंच एक म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तर सर्वात आधी वेणुध्वनीच्या पूर्ण टीमकडून तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुझ्या प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा. तर सुरुवात त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ याच अधिकचं, पण हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं शिक्षण कुठं झालं, म्हणजे हायस्कूलचं शिक्षण कुठं झालं, कॉलेज कुठं झालं वगैरे. हां, तर माझं 1ली ते 7वी मराठी प्रायमरी आहे. आमच्या गावातच आहे. सरकारी स्कूल होतं. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या स्कूल गावामध्ये तिथपर्यंत तेवढंच होतं 7वीपर्यंत. त्याच्यानंतर 8वी ते 10वी मच्छे या गावात शिकले, BS पाटील हायस्कूल मच्छे. त्याच्यानंतर मग पूर्ण माझं कॉलेज RPT कॉलेजला झालं. अच्छा, म्हणजे सुरुवातीचं शिक्षण गावामध्ये घेतलीस आणि त्याच्यानंतर मग RPDला जॉईन झालीस. कॉलेजमध्ये असताना अशा काही ॲक्टिव्हिटीजमध्ये तू पार्टिसिपेट करायचीस का की ज्याच्यामुळे तुला इकडची ओढ लागली वगैरे? हो, मी स्पोर्ट्समध्ये होते. बरं. आणि माझं NCC झालंय. त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यापासूनच जेव्हा मी 8वी-9वीला होते ना, तेव्हापासूनच मी स्पोर्ट्स खेळायची. तेव्हापासूनच मला हे आर्मीचं नाद लागलेला. बरं. जायचंय म्हणजे जायचंय, ह्या फील्डमध्येच जायचं त्याच्यासाठी. पण एक मुलगी म्हणून आर्मीचा विचार करणं म्हणजे किती असं शक्य होतं, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट म्हण किंवा तुला स्वतःला मनाची तयारी करणे वगैरे? माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी जावं. बरं. भावाला तेवढा सपोर्ट नव्हता, तेवढा मला होता. त्यांनी मला पाहिलं होतं फील्डवरती स्पोर्ट्समध्ये खेळताना वगैरे, आणि मी अशी धाडसी होते, बोलायला पण कुणाला घाबरत नव्हते. त्यामुळे पप्पांनी ठरवलेलं की विचारलेले त्यांनी, तुला काय करायचं? मी असं सहज बोलले, मला आर्मीमध्ये जायचंय पप्पा. ते बोलले हां, आता तू हेच करायचं. त्यांचा फुल सपोर्ट होता. घरी फॅमिली फुल सपोर्ट सगळ्यांचा. कोण कोण असतं घरी? मम्मी, पप्पा आणि भाऊ आणि मी. बरं. म्हणजे घरच्यांचा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे, त्यामुळे तुझ्यासाठी सगळं इझी गेलं. पण तरी सुद्धा म्हणजे आपण कुणाला तरी बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं ना की आपणही ते करायला पाहिजे किंवा त्या फील्डमध्ये जावं. मग असं तुला कधी असं वाटलं किंवा कधी जाणीव झाली या गोष्टीची? माझी दिदी आसाम रायफलमध्ये आहे, काकाची मुलगी. बरं. ती जेव्हा वापस येत होती, तिची रिस्पेक्ट वगैरे अशी लोक होती ना गावातली, खूप रिस्पेक्ट देऊन बोलत होते. आणि असं सहज दुसऱ्या फील्डमध्ये पण आहे, पण अशी रिस्पेक्ट नाही आहे की सोड आले. जेव्हा असं इंडियन आर्मीमध्ये किंवा BSF मध्ये अशी जी रिस्पेक्ट भेटते ना, कुठंच नाही भेटत. ती मला हवी होती, त्याच्यासाठी मी ह्या फील्डमध्ये घुसले. अच्छा, तू सांगितलेस की सुरुवातीपासून तू स्पोर्ट्समध्ये खूप ऍक्टिव्ह होतीस, म्हणजे हायस्कूल लेवलला असताना सुद्धा. तर कुठल्या स्पोर्ट्सची जास्त तुला आवड आहे? मी ॲथलीट होते, रनिंग करायची. आणि मग हे जे BSFचं ट्रेनिंग होतं किंवा ह्याचं जे प्रोसिजर आहे ते कशा पद्धतीचं असतं? फर्स्ट ॲप्लिकेशन घालावा लागतो, ऑनलाईन येतं. त्याच्यानंतर एक्झाम असते. जर आम्ही एक्झाम क्लिअर केलं तर त्यांनी आम्हाला एक मेरिट लावतात, ती कट ऑफ वगैरे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी फिजिकलसाठी सिलेक्ट करतात. फिजिकल क्लिअर केलेल्यांना परत मेडिकलसाठी बोलवण्यासाठी परत एक कट ऑफ लागणार. ओके. ते क्लिअर झालं की मग मेडिकलसाठी आम्ही सिलेक्ट होणार. त्याच्यानंतर मग फायनल कट ऑफ लागणार. मेडिकल हे सगळं प्रोसिजर झालं, त्याच्यानंतर फायनल कट ऑफ, त्याच्यानंतर सिलेक्शन. म्हणजे 2दा मेडिकल टेस्ट होतात? नाही, एकदाच होते. अच्छा, मग हे सगळं प्रोसिजर संपायला तरी किती कालावधी लागतो? 1 वर्ष. 3 महिने, 4 महिने गॅप सोडून ते चालूच असतं. मग ज्यावेळी फिजिकल तुमची टेस्ट घेतली जाते किंवा ट्रेनिंग वगैरे असं काही दिलं जातं तुम्हाला? हो, फिजिकलसाठी आम्ही ट्रेनिंग घ्यावी लागते. जर आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही नाही, पण जसं ट्रेनिंग घेतलं तर ते खूप चांगलं जातं. खूप मुलं पण असतात त्या टाइमला, इझी जातं. कारण इथं एकटं पळणं आणि ग्रुपमध्ये पळणं हे खूप डिफरन्स आहे. कारण आम्हाला तिथं 50-100 मुलांमध्ये पळावं लागणार आहे. अच्छा. मग इथं एकटं प्रॅक्टिस केलेलं खूप असं
तेवढं वर्क होत नाही त्याच्यासाठी. मग तू कुठं प्रॅक्टिस करत होतीस? आमच्या गावाच्या बाजूला एक खादरवाडी गाव आहे, तिथे अमित बिर्जे सर आहेत, ते एक्स आर्मी रिटायर्ड आहेत. त्यांनी तिथं गरीब मुलांसाठी फ्री कोचिंग सुरू केलंय, स्पोर्ट्ससाठी किंवा इंडियन आर्मी, नेव्ही, ज्याच्यासाठी लागणार आहे फिजिकलसाठी ते फ्रीमध्ये कोचिंग देतात. आणि आज ह्याच वर्षी 24 विद्यार्थी आर्मीमध्ये सिलेक्ट, इंडियन आर्मी, अग्निवीर, एअरफोर्स, परत SSC GD मधून सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या अकॅडमीमधून. ओके, ग्रेट. मग तिथं तू शिकलीस? हो. मग तरी सुद्धा म्हणजे स्पोर्ट्समध्ये गेल्यानंतर किंवा या फील्डकडे वळत असताना स्वतःची काय काय तयारी आपल्याला करावी लागते? म्हणजे आता फिजिकल म्हटलं की आपल्याला तो तेवढा वेळ मॅनेज करायला पाहिजे, बाकीचं काही स्टडी वगैरे असेल तर तेही मॅनेज करायला पाहिजे, घरचं आणि काहीतरी असतं. तर हे सगळं कसं होतं? ते आमच्यासाठी ह्या फील्डमध्ये जर यायचं असेल तर मानसिक स्थिती खूप चांगली असावी लागणार. करायचं आहे तर करायचं आहे. आपण असं आहे की आपल्याला घरची कामं करायचीच आहेत, ते आपल्याला नाही म्हणता सुटता येतच नाही. ते करायचं आहे, कॉलेज करायचंय, शिकायचंय, परत हे पण करायचं आहे. मानसिक स्थिती ठीक पाहिजे, हा मला हे करायचंच आहे आणि करून दाखवायचंच आहे. तर असंच होतं माझं. मी सकाळी लवकर उठायचे 5 वाजता, त्याच्यानंतर 8 पर्यंत माझं ग्राउंड व्हायचं, त्याच्यानंतर घरची कामं 10 ते 5, परत स्टडी लायब्ररीला, त्याच्यानंतर घरी येऊन परत घरची कामं, परत मग झोपून जायचं, जेवण करून झोपून जायचं. अच्छा मिलन, म्हणजे आजकालच्या जगामध्ये किंवा सध्या जे चालू आहे त्या ह्याच्यामध्ये फक्त आपला अभ्यास आणि आपलं काम आणि आपलं जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी आपले प्रयत्न, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन बनवून आपण ते करणं हे खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच जमता अशातला भाग नाहीये. कारण आज आपण बघतो की आपल्या हातामध्ये जो फोन आहे त्याच्यामध्ये सगळं जग आहे. आपण काही एका क्षणामध्ये कुठलीही माहिती घेऊ शकतो, काही करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यातून स्वतःला बाजूला ठेवणं आणि या सगळ्या गोष्टीकडं जास्त फोकस करणं कसं म्हणजे मॅनेज होतं किंवा काय करावं? आताचं जे युथ जनरेशन आहे त्यांच्यासाठी काय सांगशील? मी खरं तर मी माझ्या आईबाबांना बघितलंय आमच्यासाठी कष्ट करताना. माझी आई एकच गोष्ट बोलायची, हे असं म्हणजे सांगायसाठी नाही, खरंच बोलायची, जे मी भोगलंय ते तू भोगू नकोस. मी तुला केवढं काय लागेल मी आणून देतो, तू जा. माझी आई अजूनपर्यंत 12 तास काम करते, 8 ते 8 कारखान्यात. ते असं बघून खूप वाईट वाटायचं. केव्हा सक्सेस, मी असं नाही की मला एका असं क्षणात किंवा एका वर्षात सक्सेस भेटलं. मी 3 वर्ष सलग ह्याच फील्डमध्ये आहे. बर, मला एवढ्या लवकर सक्सेस भेटला नव्हता. माझे काही चुका होत होत्या बहुतेक, मी मागे राहत होते. मग मी बघत होते, माझी आई 3 वर्ष काम करत होती, बाबा पण दिवसभर गवंडी काम करत होते. असंच चालू होतं. त्याच्यातूनच ठरवलं हे बाकी काही नाही आपल्यासाठी, फोकस फक्त आपल्या गोलकडेच पाहिजे, हेच चालू होतं. म्हणजे BA संपवल्यानंतर तू पर्टिक्युलर या गोष्टीसाठी वेळ दिलास की कॉलेज करत? अच्छा, कधी संपलं BA? माझं 2023ला संपलं. अच्छा, म्हणजे तिथून तू या गोष्टीकडे जास्त फोकस केलास, त्याच्यासोबतच तुझं ह्याचंही प्रॅक्टिस चालू होतं. मग किती वेळ त्याच्यानंतर तू प्रॅक्टिसला दिलीस आणि हे जे प्रोसिजर्स 1 वर्षाचं जे चालू झालं ते कधी स्टार्ट झालं आणि त्यावेळी काय काय चॅलेंजेस आले? त्यावेळी असं होतं की आता 3 वर्ष हे असं म्हणतात की आम्ही जे करायचं ते कुणाला सांगायचं नाही, आपले गोल कुणाला सांगायचं नाही. पण माझं असं झालं नव्हतं. हे पूर्ण गावाला माहिती होतं, आजूबाजूच्या गावांना माहिती होतं की मी काय करत होतो. कारण मी पहिला स्टार्ट केलेले ना, एकटीच रनिंग करत होते, ते पूर्ण गावाला माहिती ही ह्याच्यासाठीच करायला. त्याच्यानंतर मी NCC जॉईन केलो. त्याच्यानंतर त्यांना अजून जरा वाटलं की ही ह्याच फील्डमध्ये जाणार आहे. तर सगळ्यांना असे होप्स होते. मी जेव्हा असं घराच्या बाहेर पडत होते ना, तेव्हा सगळे विचारत होते झालं की नाही तुझं, झालं की नाही अजून. तेव्हा खूप वाईट वाटत होता. ह्यांना माहिती होतं तरी पण ते मुद्दाम विचारत होते की नाही झालं की नाही तुझं, आमच्या मुलांचं झालं असं वगैरे. तर खूप असं मेंटली टॉर्चर होत होता. त्यामुळे मी असं घरी असले ना, घराचा दरवाजा बंद करणार, ओपन करायचं नाही जोपर्यंत मी ठरवलेलं. कुणाला घरी म्हणजे असं येणार, पण जेव्हा मी एकटी असते तेव्हा कोणी यायचं नाही. स्टडी आणि मी एवढंच. म्हणजे या सगळ्या गोष्टींचाही आपल्याला अशा दरम्यान त्रास होतो. मग स्वतःचं जे प्रॅक्टिस आहे ते तू म्हणजे या गोष्टीसाठी किती वेळ करत होतीस किंवा काय असायचं शेड्यूल? मी पहिला रनिंगसाठी करत होते. त्याच्यानंतर मग समजलं की हे करून नाही, स्टडी पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी.
मग त्याच्यासाठी म्हणजे दिवसभर स्टडी असायची आणि एक सकाळी आणि संध्याकाळ तेवढंच 1-2 तास फिजिकलसाठी प्रॅक्टिस रनिंगसाठी तेवढंच. आणि तिथं ज्यावेळी तुझे फायनल एक्झाम घेतले किंवा फायनल जे तुझं प्रोसिजर स्टार्ट झाल्यानंतर फायनल जे होतं त्यामध्ये तुझ्याकडून काय काय करून घेतलं? फायनल मेडिकल, मेडिकल असेल किंवा हे आपलं स्पोर्ट्समध्ये असेल किंवा फिजिकलसाठी आपल्याला पहिला सकाळी बोलवलं जातं. 6 वाजता रिपोर्टिंग असते. त्याच्यानंतर आपलं रोल नंबर वाईज आम्हाला बसवतात, ग्रुप करतात. त्याच्यानंतर आपल्याला एक ग्रुप 50 किंवा 100 मुलींना एकत्र सोडतात. टाइम असते, टाइमच्या आत 8.5 मिनिटं मुलींना आहे. त्या टाइमच्या आत आपल्याला ते कव्हर करावं लागणार. अच्छा. ते 8.5 मिनिटाच्या आत जे येतात ते सिलेक्ट झालेले असणार, बाकीचे त्यांना सिलेक्ट नाही होणार ते. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मग हे सिलेक्ट झालेले असतात त्यांना परत कट ऑफ लावतात, तेवढे मार्क पाहिजे असतात. त्याच्यानंतर मग मेडिकलसाठी बोलवतात. मग मेडिकल हे 1-2 दिवसात फ्रेश होतं, पण ज्यांना रिमेडिकल भेटतं त्यांना खूप त्रास आहे नंतर. म्हणजे माझा असा एक्सपिरियन्स होता की मला ह्यावेळेला रिमेडिकल भेटलेलं आणि असं होतं की रिमेडिकल पण त्यांनी थोड्या दिवसानं बोलवतात, पण ह्या वर्षी तसं झालं नाही. मी सलग 14 दिवस तिथंच होते. त्यांनी सकाळी 7ला बोलवणार, परत संध्याकाळी 7ला, असंच आम्हाला बसून बसून पाठवून दिलेत. अरे बापरे. आमची सहनशक्ती त्यांनी टेस्ट करायला. हो, म्हणजे ते पण एक त्याचा पार्ट होता. आणि जेवण नाही, काय नाही, आम्ही जेवढं बाहेरचं, आणि सकाळ सकाळी तेव्हा काय ओपन नसतंय किंवा ते बोलत होते तुम्ही घेऊन या. आणि माझं असं होतं की बेंगलोरला होतं, त्यामुळे ओळखीचं कोण नाही, सकाळची दुकानं ओपन नसतात, त्यामुळे दिवसभरचं जेवण कुठून घेऊन जाणार असं होतं. त्यामुळे आम्ही ते कुरकुरे, बिस्किट त्याच्यावरच दिवसभर काढत होतो असं. आणि येऊन असं रोज रडणार, पप्पांना कॉल करणार, पप्पा सहन मी ना हो सगळ्यांना. मग सगळे घरचे असू देत, एवढं सहन केलीस, एवढी वर्ष होतीस, थांब, आणि 4-5 दिवसात काय जाणार आहे. ते दिवस होते ना, इतके वाईट होते, खूप वाईट होते. अरे बापरे. मग हे जे तुझं सगळं स्ट्रगल आहे, म्हणजे तू म्हटलीसच आता की हे काय मला एका दिवसात मिळालेलं अचिव्हमेंट नाही आहे किंवा हे नाही, तर ह्याच्यासाठी म्हणजे तुला काय म्हणतो आपण की तू कितीदा ट्राय केलीस या गोष्टीसाठी, की हा फर्स्ट अटेम्प्ट होता तुझा? नाही, हा माझा 3रा अटेम्प्ट होता. अच्छा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी फिजिकल पर्यंत गेली होती. माझं मेडिकलसाठी सिलेक्शन नाही झालं. ओके. कारण माझे मार्क्स कमी होते. मग त्याच्यानंतर लास्ट इयर माझं झालेलं, माझे 91 काहीतरी होते, पूर्ण प्रोसेस झालेला. लास्ट मेरिटला माझं नाही बसलं. अरे बापरे. 1 मार्क्सनी गेलेले, 92 लागलं मेरिट. त्याच्यामुळे परत मी डिप्रेशन मध्ये गेले 1 महिना. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर माझी ही एक्झाम होती ह्या वर्षीची. मग 1च महिना भेटला मला स्टडी करायला गेल्या वर्षी. मग 1 महिन्यात स्टडी झाली. मग ह्या वर्षी झालं सगळं व्यवस्थित. छान. जेव्हा पहिले तू 2 अटेम्प्ट केलीस त्यावेळी म्हणजे छोट्या छोट्या कारणाने तुझं सिलेक्शन नाही झालं. लास्ट अटेम्प्ट तरी तू म्हटलीस की 1 मार्कामध्ये गेला. तर काय अशा चुका होत होत्या ज्या तुझ्या लक्षात आल्या असतील कदाचित? माझ्याकडे म्हणजे मला असं सांगणार कोणी नव्हतं. अच्छा. माझ्याकडे नॉलेजच नव्हतं तेवढं की हे करायचं आहे, असं करायचं आहे. जी माझी दीदी होती ती कोरोनाच्या अगोदर सिलेक्ट झालेली. प्रोसेस वेगळा होता, सगळं ऑफलाईन होता. आता सगळं जे आहे ऑनलाईन आहे, त्यामुळे ती जशी सांगत होती त्याप्रमाणे आता हे घडलंच नव्हतं. अच्छा. मग मला असं कोणी मोटिवेट करणारं किंवा असं ह्या बाबतीत ह्या गोष्टीबद्दल असं सांगणारं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडं कमी पडले लास्ट टाइम. ओके. केली वेणुध्वनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि युवा शक्तीमध्ये मिलन धामणेकरला आपण ऐकतोय, जिचं नुकतंच BSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना आपण ऐकत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत वेणुध्वनी 90.4 FM KLE ಕನಸು. ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಅದು ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು, ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಆದದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಬಿಡಿ, ಆದರೆ ನೀವು ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೋದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಂಥ ಒಂದು ಅಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೇವಲ ಒಂದು ತೊತ್ತಿನ ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿ, ದಾಸಿಯಂತೆ, ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವ ವಸ್ತುವಂತೆ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುವಂಥ ಪರಿಪಾಠ ಇನ್ನೂ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ವೇದಿಕೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಅದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾನತೆಯ ಒಂದು ಮೌಲ್ಯವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವೇಣು ಧ್ವನಿ ಮೂಲಕ ನೀವು
ಈ ಬೆಳಗಾವಿಯ ಸೀಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಅದನ್ನು ಹಂಚ್ಕೊಳ್ಳೋದು ಮುಖ್ಯ. ಈಗ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ SMS ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಬೇರೆ. ಅದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಗುಸು ಆದಂಗೆ ಅದಲ್ಲ. ಇದು ಒಂದು ಮುಕ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೆದುರಿಗೆ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಬೇರೆ ಆಗದಂಥ ಒಂದು ಆವರಣ ಇದು ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು. ರೇಡಿಯೋದಿಂದನೇ ನಮ್ಮ ಇಡೀ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿ, ಊರಿನ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಯಾರ್ದೋ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ತು, ಆ ರೇಡಿಯೋ ಸುತ್ತ ನೂರಾರು ಜನ ಕೇಳಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನದ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿತ್ತು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹತ್ವದ ಗಾಯಕರು ಮೊದಲು ಹಾಡಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಯಾರೇ ಇರಲಿ, ಅವರು ಎಲ್ಲಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮನ್ಸೂರರು ಇರ್ಬೋದು, ಆಮೀರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ರು ಇರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ನಿಜವಾದ ಧ್ವನಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನನ್ನು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ತಲುಪುವ, ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನುವ ಭೇದ ಮಾಡದೆ, ನೀವೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಯಾವ ಲಿಂಗ ಭೇದ, ಜಾತಿ ಭೇದ, ಧರ್ಮ ಭೇದ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಆಗಿ ತಲುಪುವಂಥ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋದ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಬಹಳ ಬಲವಾದದ್ದು. ಆದರೆ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿತ್ತರಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ, ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಅದರ ದುರ್ಬಳಕೆ ಆಗಿಬಿಡುತ್ತದೆ. ಸಮಾನತೆ, ಸಮತೆ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸುವುದು ರೇಡಿಯೋದ ಕೆಲಸ. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ, आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನಸದ ವೇಣುಧ್ವನಿ, ವೇಣುಧ್ವನಿ. छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही ऐकता वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू आणि शक्तीमध्ये मिलन धामणेकर आपल्यासोबत आहेत. मिलन, बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या आतापर्यंत आणि तुझा जो प्रवास होता BSF पर्यंतचा तो आपण ऐकला. पण आता सिलेक्शन झालं, ही गोष्ट तुला समजली, त्यावेळचा क्षण कसा होता सांगशील? हो, खूप आनंदाचा होता. जेव्हा हे मला मी सांगायच्या आधी माझ्या बाबांना दुसरीकडून कॉल आलेला. अरे बाबा. आणि मी त्या टाइमला मंदिरमध्ये होतो आणि माझे बाबा ते मंदिरचे ही केव्हा बाहेर येते, भजन करत होतो, केव्हा बाहेर येते याची वाट बघत होती. मला समजे नाही असं का करायलेत. त्यामुळे मग असं समजलं. मी जेव्हा बाहेर आले असं पप्पा बोलले, काय ऐकलोय ते खरं आहे का? मग ते बोलले. त्यांना पण असं 3 वर्ष ऐकून, हा नाही झालं पप्पा, नाही झालं पप्पा, हे ऐकून त्यांना विश्वासच नव्हता माझ्यावर. तू परत एकदा चेक कर, परत एकदा चेक कर, असं त्यांना पण विश्वास बसला नव्हता. मग त्यांना समजलं जेव्हा ते मी त्यांना जाऊन असं हाक केलं. ते माझं स्वप्न होतं की जेव्हा मी सक्सेस होईन, पप्पांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल पाहिजे होती ती मला भेटलेली आणि घरी सगळे खुश होते, सगळे. अरे वा, छान. मिलन, तू जसं ज्याप्रमाणे सांगितलीस तो क्षण अगदी डोळ्यासमोर उभा राहिला आणि खरंच खूप आनंद झाला असेल तुला या गोष्टीचा. कारण 2-3 वर्ष सलग आपण जेव्हा ट्राय करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि नंतर आपल्याला तो सक्सेस भेटतो, तो आनंद खरंच खूप सर्वांसाठीच खूपच वेगळा असतो. तर सिलेक्शन झाल्यानंतर मग आता पुढची प्रोसेस कशी असते? म्हणजे कुठं आपलं पोस्टिंग होतं, काय असतं नेमकं, आपला जॉब रोल काय असतो? तर आता सिलेक्शन होऊन एक 15 दिवसानं मला कॉल लेटर आलेला, जॉईनिंग लेटर. त्याच्यामध्ये असं होतं, डॉक्युमेंट्स आपले परत चेक होणार आहेत आणि आता माझं फर्स्ट पोस्टिंग आहे ती ट्रेनिंग माझं होणार आहे ते पंजाब होशियारपूरला. ओके. हां, नंतर BSFचं असं आहे की आपल्याला बॉर्डरची सिक्युरिटी करावी लागणार. बर. हां, मला आता एक 11 ते 12 महिने ट्रेनिंग दिली जाईल सगळ्याची. त्याच्यानंतर आमचं जॉब असा आहे की बॉर्डर एरियावरती आपली सिक्युरिटी असणार. जे येणारे इकडून जातात, आपली शेती आहे त्या साईडला, शेती करणारे असतात किंवा कशासाठी तरी जातात, आपण त्यांची चेकिंग करायचं, त्यांना पाठवून द्यायचं व्यवस्थित. वापस येताना परत त्यांची चेकिंग असते, हे एक असणार. त्याच्यानंतर मग जेव्हा तिकडून काहीतरी फायरिंग वगैरे येते त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार, जोपर्यंत आपली इंडियन आर्मी नाही येणार. जेव्हा इंडियन आर्मी येते तेव्हा आपल्याला स्टेप बॅक घ्यावं लागणार, मग ती सगळं हँडल करते. अच्छा, म्हणजे त्या लेवल पर्यंत आपण आपली तयारी करावी लागणार. म्हणजे 1 वर्ष तुझं आता ट्रेनिंग तिकडं राहणार आहे. हो. म्हणजे त्याच्यानंतर चेंजही होऊ शकतो लोकेशन.
बरोबर. मग मिलन म्हणजे बेळगावला राहणं आणि अचानक एवढ्या लांब जाणं काय आहे मनामध्ये? एक्सायटेड आहे, नवीन एक्सपिरियन्स भेटणार आहेत आयुष्यात, याच्यासाठी मी तयार आहे पहिल्यापासूनच. अरे वा. छान. मला वाटलं होतं की कदाचित असं एक सेंटेन्स तुझ्या आन्सरमध्ये येईल की नाही, थोडंसं भीती पण आहे मनामध्ये, फॅमिलीला सोडून जावं लागणार आहे वगैरे वगैरे, पण तुझं आन्सर ऐकून खूपच छान वाटलं. चांगलं आहे. मग घरचे काय म्हणतायत की एक मुलगी असून एवढ्या लांब जाणं आणि ते सगळं बाकीच्या गोष्टींचा थोडासा विचार असतो मनामध्ये, त्या संदर्भात? त्यांचं काय असं नाहीये, त्यांनी लहानपणापासूनच कधीच भेद केला नाही माझ्यात आणि भावात की मुलगा आहे मुलगी आहे, दोघांना सेम वाढवलंय. तू तुझ्या पायावरती उभी राहा, कुठं पण राहणार, काय पण होणार, हे होणारच आहे, तू तुझं लढ, शिकवलेत घरी. छान. मग आता तुझी सगळी जाण्याची तयारी झालेली आहे ऑलमोस्ट? अजून तर नाही. नाही? बर. अजून माझ्याकडे खूप टाइम आहे, त्यामुळे डॉक्युमेंटची तयारी चालू आहे. प्रॉपर डॉक्युमेंट तयार करायचे, त्याचं चालू आहे. आर्मीमध्ये जाणं म्हणजे खरंच खूपच ग्रेट अचिव्हमेंट आहे आणि त्याच्यासाठी तू खूप प्रयत्न केलीस आणि फिजिकली असेल किंवा मनाची तयारी, अभ्यासही तेवढाच करावा लागतो. तर काय सांगशील आत्ताच्या मुलांना की त्यांनी कसं या सगळ्या गोष्टींवरती फोकस करावा? जर त्यांनी या फील्डमध्ये येत असतील तर त्यांनी मनाची तयारी पूर्ण करून यावी लागणार. किंवा आपल्याला अपयश भेटतं, यश भेटतं, हे परमनंट नाही आहे. तर आपल्याला यश आता ह्या फील्डमध्ये भेटलं, आपण ह्याच्यापेक्षा अजून काय करू शकतो, ह्याची तयारी ज्यांना यश भेटलंय त्यांनी करावं. आणि जे अपयशी ठरलेत, आपण कुठं चुकलो, काय करायचं आहे अजून, ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार. आणि 1 दिवस 2 दिवस हरणार आम्ही, पण तिसऱ्या दिवशी नक्की यश भेटणार, याची तयारी त्यांनी ठेवूनच या फील्डमध्ये यायचंय. बरोबर. मग तू आता BSF तरी झालीस, म्हणजे त्या फील्डमध्ये गेलीस, मग याच्यानंतर काय आहे तुझं एम किंवा काय ठरवलंयस? मला असं समजलं की तिथे कमांडोची ट्रेनिंग पण दिली जाते. यातून 6 महिने झाले की मला ते ट्राय करायचं आहे. ह्याची तयारी मी करत आहे आता सध्या. अरे वा, छान. मग याच्यासाठी कुणाचं मार्गदर्शन वगैरे घेतेस की कसं? हो, मी सांगितलं ना, सर आहेत अमित बिर्जे, त्यांनी असं मला सांगितलेले, त्यांचा फुल सपोर्ट आहे. त्यांनी फ्रीमध्ये शिकवतात आणि आमच्या आजूबाजूच्या गावातल्यांना ते असं झालं की हा तो देव माणूस आहे, असं भेटल्यासारखं आहे. खरंच ते असं एक व्यक्तिमत्व आहे, नाही त्यांना कशाशीच काही म्हणजे असं आता बाजार झालाय हा अकॅडमी किंवा असं पैसे घेऊन काहीच होत नाही. पण इथे अशी मुलं येऊन गेलेत जी गरीब आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत देण्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांनी हे ओपन केलं आहे. आणि त्यांना फुल प्रोत्साहन, एखाद्या गोष्टीची माहिती नसेल, पूर्ण माहिती त्यांनी देतात. जर तुला ह्याच्यातून आणि पुढं काय करायचं आहे, कशा पद्धतीनं तुला पुढं आणि ह्याच्यासाठी काय तयारी करावी लागते, ते पूर्ण त्यांनी सांगतात. छान. म्हणजे त्यांचं मार्गदर्शन तुला मिळालं? हो. बरं. म्हणजे पुढं तुला कमांडोची ट्रेनिंग करायची आहे? हो, इच्छा आहे. छान. नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होईल मिलन, कारण तुझ्याकडे बघितल्यानंतर असं फील होतंय की तुझ्यामध्ये ती करण्याची शक्ती आहे म्हणून, कारण प्रयत्न तुझे आहेत आधीपासूनचे तसे. आई वडिलांना काय सांगशील की इतके दिवस त्यांनीही तुझ्यासाठी खूप कष्ट केले किंवा खूप प्रयत्न करत होते, तेही तुम्हाला शिकवण्यासाठी वगैरे म्हटलीस तू तुझ्या टॉकमध्ये, तर काय सांगशील? आता आईबापाने एवढंच सांगेन की अभिमानाने, आता ती जगणार तर खूप अभिमानाने, आणि ज्यांनी मला हे जग दाखवलं आता त्यांना मला पूर्ण जग दाखवायचं आहे. छान. एवढंच. ग्रेट. मग मिलन, आता तुझ्या एज ग्रुपमधली मुलं जी असतात ती वेगवेगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात आणि तू आता बघत असशील, ऐकत असशील की बऱ्याच गोष्टी होत असतात आणि एक मुलगी म्हणून तरी अनेक प्रॉब्लेमना फेस करावं लागतं किंवा मुलींच्या सोबत सुद्धा अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. तर तू एक मुलगी होऊन स्वतःला कसं सावरलीस या सगळ्यांपासून? सावरावं लागतं, परिस्थिती शिकवते आणि ते होतं आपोआप. अच्छा, म्हणजे त्यासाठी काही मी वेगळे बघितलंय ना माझ्या आई बाबांना कष्ट करताना, त्याच्यासमोर मला काहीच दिसलं नाही. आणि माझा भावाचा सपोर्ट असा होता की हा तू कर दीदी, तुला हे नाही भेटलं ना, तू असं बोलत होता मी जेव्हा हरत होते, आणि तुझ्या नशिबात हे नसेल, कदाचित काहीतरी चांगली पोस्ट असेल, तू प्रयत्न कर. म्हणजे घरचा फुल सपोर्ट होता, असं नाही की मला त्यांचं सोडून मला काही बाकीचं दिसलं असं. अच्छा. भाऊ तुझ्यापेक्षा लहान? हो, तो पण इंडियन आर्मी मध्ये आहे. हो का? हो. अरे वा. तो माझ्या आधी भरती झाला. अच्छा. मग त्यांचं सुद्धा सेम प्रोसिजर होतं? हा, त्यांचं लवकर होतं, 6 महिन्याच्या आत होतं. बर. त्यांचं ते 4 वर्षाचं काहीतरी आहे त्याच्यासाठी. मग त्याची पोस्ट म्हणजे अशी तुझ्यासारखीच आहे की वेगळी काय? सेम जनरल ड्युटी करायची आहे.
छान आहे. मग मिलन, तुझ्या या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी वेणुध्वनीकडून पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पण हा सगळा प्रवास तर तुझा झाला, ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत? मला डान्स करायला आणि भजन खूप आवडतं बर म्हणायला. बर, भजन गातेस तू? हो, थोडंफार शिकत आहे. बर, एखाद्या 4 लाईन ऐकवशील का? कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. छान, आवाजही छान आहे तुझा. प्रॅक्टिस करतेस? हो, जाते आम्ही संध्याकाळचं भजनाला जाते मी. अरे वा, छान सवयी आहेत. म्हणजे तुमच्या गावामध्ये अजून हे सगळं चालू असतं म्हणजे भजन वगैरे म्हणणं. मिलन, परत एकदा तुझं अभिनंदन आणि आजच्या कार्यक्रमासाठी तू आलीस इथं आणि तुझ्या सगळ्यात जे अनुभव होते, तुझे अनुभव ते आमच्याशी शेअर केलेस त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण मिलन धामणेकर यांना ऐकत होतो. त्यांचं नुकतंच BSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. हुंचनट्टी गावच्या त्या आहेत मूळच्या आणि त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा शो जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात, केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. केली कनसू नन सदा वेणुध्वनी, वेणुध्वनी.